शेतकरी बंधूंनो नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, शेती आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून दोन महत्त्वपूर्ण हंगाम म्हणजे खरीप आणि रब्बी. पैकी खरीपाचा हंगाम आता संपलेला आहे आणि शेतकऱ्यांना चाहूल लागलेली आहे ती रब्बी हंगामाची. मंडळी, या रब्बी हंगामात आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी हा गहू, हरभरा, ज्वारी आणि कांदा या प्रमुख पिकांची लागवड करत असतो. अर्थात रब्बी हंगामातील ही जी पिकांची कार्यक्षमता आहे किंवा उत्पादन आहे ते कमी येतं. त्यामुळेच गरज असते, ती आवश्यकता असते ती संतुलित अशा खत व्यवस्थापनाची. मंडळी, आपल्या शेतातून अधिकाधिक उत्पादन जर घ्यायचं असेल तर आणि जर कार्यक्षमता वाढवायची असेल तर आवश्यकता असते ती संतुलित अशा खतांच्या व्यवस्थापनाची. आपल्याकडे होतं काय, आपल्या महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे तो अनेकदा गरज नसताना वारेमाप खतांचा वापर करतो, तर काही शेतकरी हे खतांचा अजिबातच वापर करत नाही. त्यामुळे उत्पादकता तर घटतेच, शिवाय जमिनीचा पोत देखील कमी होतो. आपण एकूणच खतांचा जर विचार केला तर खरीप हंगामामध्ये या खतांपैकी 55% खतांची जी मात्रा आहे, 55% खतांची मात्रा ही वापरली जाते आणि रब्बी हंगामात 45% खतं वापरली जातात. मंडळी, आता चाहूल लागलेली आहे ती रब्बी हंगामाची आणि अर्थातच या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी कोणत्या प्रकारची पिकं घ्यायची आहेत, त्यासाठी बीजप्रक्रिया कशी करायची आणि सर्वात मुख्य म्हणजे या पिकांसाठी खतांचं व्यवस्थापन हे कशा पद्धतीने करायचं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या कार्यक्रमात मिळवायची आहेत. आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण विषयाचं आयोजन केलेलं आहे, रब्बी हंगामातील प्रमुख पिकांचे खत व्यवस्थापन. मंडळी, या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आपल्याकडे आज आलेले आहेत डॉक्टर आदिनाथ ताकटे साहेब. नमस्कार. ताकटे साहेब, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. डॉक्टर आदिनाथ ताकटे साहेब हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे मृदशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कृषीविषयक अनेक नियतकालिकांमधून, साप्ताहिकांतून आणि वृत्तपत्रांतून विपुल प्रमाणात लेखन केलेलं आहे. शिवाय आकाशवाणी आणि आपल्या या व्यासपीठावरून देखील अनेकदा ते कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत आणि आपल्याला विविध विषयांवरती मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आज आपल्याला या कार्यक्रमात रब्बी हंगामातील प्रमुख पिकांचं खत व्यवस्थापन कसं असावं या संदर्भात सर आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. मंडळी, या विषयाच्या संदर्भात तुमच्या मनात देखील असंख्य प्रश्न असतील. आपण आपले प्रश्न थेट ताकटे साहेबांना विचारू शकता. त्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे क्रमांक आहेत 2490-8050 आणि 2498-8050. नंबर पुन्हा एकदा टिपून घ्या, 2490-8050 आणि 2498-8050. मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि मोबाईल धारकांनी फोन लावताना 022 हा STD कोड क्रमांक फिरवायचा आहे. आणि महत्त्वाची सूचना म्हणजे आजच्या कार्यक्रमात आपल्या आजच्या विषयाच्या अनुषंगानेच प्रश्न विचारले जावेत अशी आमची अपेक्षा आहे. सर, अगदी पहिला प्रश्न, आत्ताच मी उल्लेख केला की मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे तो वारेमाप अशा प्रकारे खतांचा वापर करतो, विविध जी रासायनिक खतं आहेत त्याचा वापर करतो, तरी देखील उत्पादकता ही कमी येते. त्याचं कारण नेमकं काय आहे? शेतकरी बंधूंनो, याचं प्रमुख कारण जर बघितलं, अनेक कारणांपैकी प्रमुख कारणं जर बघितली तर खतांचा असंतुलित वापर, त्यानंतर खत वापरण्यापूर्वी माती परीक्षणाचा अभाव, त्यानंतर माती, पीक आणि खत यांचा परस्परांचा अभाव, ही जी कारणं आहेत ती स्लाइडवरती आपण बघू शकतो. त्यानंतर पिकांची फेरपालट न करणं, त्यानंतर कोरडवाहू शेतीमध्ये रासायनिक खत वापराकडे झालेलं दुर्लक्ष, त्याच्यानंतर मशागतीचा अभाव, पिकांची फेरपालट न करणं, त्यानंतर पीक आणि त्यांच्या पद्धती यांचा नियोजनाचा अभाव, अशा विविध कारणांनी, पाण्याचा अतिरिक्त वापर, अशा विविध कारणांनी आपण रासायनिक खतं वापरून सुद्धा उत्पादन हे कमी आलेलं आपण दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्यांनी खतांचा असंतुलित वापर हा याच्यातलं सर्वात महत्त्वाचं मोठं कारण आहे. बरं, म्हणजे खतांचा असंतुलित वापर, पाण्याचा अकार्यक्षम वापर, शिवाय फेरपालट न करणं, अशी विविध जी कारणं आहेत त्यामुळे आपली उत्पादकता घटते असं आपल्याला म्हणता येईल. हो, निश्चित. सर, पण जेव्हा आपण पिकांचा विचार करतो तेव्हा सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे माती. आणि मातीच्या अनुषंगानेच माती परीक्षण हे देखील महत्त्वाचं असतं. आणि माती परीक्षणाच्या बाबतीत म्हणजे ती माती सुपीक आहे किंवा कोणत्या प्रकारची आहे या बाबतीत आपला शेतकरी जो आहे
तो अनभिज्ञ असतो. अगदी तर बरोबर. माती परीक्षणाच्या संदर्भात आपण काय सांगाल शेतकऱ्यांना? शेतकरी बंधूंनो, प्रथमतः आपली जमीन कशा प्रकारची आहे, या जमिनीत कुठल्या प्रकारचं पीक येऊ शकतं, या जमिनीला त्या पिकासाठी कुठल्या अन्नद्रव्याची किंवा कुठल्या अन्न घटकाची गरज आहे, ही गरज कुठल्या खतामधून आपल्याला देता येईल, हे जाणून घेण्याकरता आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं आहे. आणि माती परीक्षण करण्यासाठी आपण जमिनीचे आरोग्य हे तपासलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात जमिनीची आपण सुपीकता तपासली पाहिजे. या जमिनीमध्ये प्रमुख अन्नद्रव्यांचं प्रमाण किती आहे, दुय्यम अन्नद्रव्यांचं प्रमाण किती आहे, सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण किती आहे, आणि त्यानुसार आपल्याला माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये ज्यावेळेस अहवाल प्राप्त होतो त्यावेळेस ह्या अन्न घटकांची आपल्याला मर्यादा किंवा अहवाल प्राप्त होतो, त्यानुसार आपण खतांचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरज आहे. त्यामुळं शेती करताना शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणं हे अत्यंत गरजेचं, आणि त्यानुसार रासायनिक खतांची मात्रा देणं ही अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याकडे स्लाइडमध्ये दिसतंय की मातीमध्ये कोणकोणते कुठले कुठले घटक सर्वसाधारणपणे त्याचा पीएच किती असावा, म्हणजे सामू किती असावा, 6 ते 8 दरम्यान हा सामू असावा, क्षारता ही 1 पेक्षा कमी असावी, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे 0.41 ते 60च्या दरम्यान असावं, नात्राचं प्रमाण, स्फुरदाचं प्रमाण, पालाशचे प्रमाण, हे प्रमुख अन्नद्रव्याचं प्रमाण हे किती असावं. सर्वसाधारणपणे नात्राचं प्रमाण हे 281 ते 420च्या दरम्यान असावं, पालाशचं प्रमाण हे 150 ते 200च्या दरम्यान असावं. याप्रमाणे मातीतील हे प्रमुख अन्न घटक जे आहेत ते पुरेशा प्रमाणात आपल्या जमिनीत आहेत की नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं. याशिवाय पाणी परीक्षण करणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं. म्हणजे जे काही आपल्याला पिकांना पाणी द्यायचं आहे ते पाणी कशा प्रकारचं आहे, आपली जमीन कुठल्या प्रकारची आहे, त्याच्यात कुठले अन्न घटक आहेत, त्याची खोली किती आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं. म्हणजे जमिनीची सुपीकता तपासताना त्या जमिनीचा कर्ब किती आहे, त्या जमिनीमध्ये नत्र किती आहे, अगदी स्फुरद, पालाश या सर्व गोष्टींची तपासणी करून आपली जमीन कुठल्या पिकांसाठी योग्य आहे हे शेतकऱ्यांनी ठरवणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात भौतिक, जैविक आणि रासायनिक या तिन्ही आपल्याला गुणधर्म आहेत हे जमिनीची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठीच मला वाटतं आपल्याकडे माती आरोग्य पत्रिका ही सरकारने आता सुरू केलेली आहे आणि त्याचा बरेच शेतकरी लाभ घेत आहेत. सर, माझा पुढला प्रश्न जो आहे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे. आता रब्बी हंगामाची चाऊल लागलेली आहे. या रब्बी हंगामामध्ये आपला जो महाराष्ट्रातला शेतकरी आहे तो कोणत्या प्रकारची पिकं, जी प्रमुख पिकं म्हणता येतील, कोणत्या प्रकारची पिकं घेतो? महाराष्ट्र राज्यामध्ये प्रामुख्याने गहू हे एक महत्वाचं पीक आहे, त्यानंतर हरभरा हे एक महत्वाचं पीक आहे, रब्बी ज्वारी एक महत्वाचं पीक आहे, आणि कांदा हे एक महत्वाचं पीक आहे, आणि त्यानंतर करडई एक महत्वाचं पीक. ही प्रमुख पिकांची लागवड ही आपल्या महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात होत असते. बरं, आता त्यातलं प्रमुख पीक तुम्ही सांगितलं गहू. ही गव्हाची जी लागवड होते ही गव्हाची पेरणी नेमकी केव्हा करावी शेतकऱ्यांनी? शेतकरी म्हणून गव्हाच्या लागवडीच्या पेरणीच्या पूर्वी त्याची जमिनीची निवड अत्यंत महत्वाची. जमिनीची निवड महत्वाची. म्हणजे हे रब्बी हंगामात जी काही पिकं आहेत ह्या पिकांकरता लागणारी जमीन कुठली ती कुठली जमीन आपल्याला त्या पिकांसाठी निवडायची हे अत्यंत महत्वाचं. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन, भारी खोल जमीन आपण ही गव्हाच्या पिकाकरता निवडणं अत्यंत महत्वाचं आहे. मध्यम जमिनीत जर आपण गहू घेणार असेल तर त्यामध्ये भर खते आणि रासायनिक खतांचा वापर करणं हे अत्यंत गरजेचं. आणि हलक्या जमिनीमध्ये गव्हाची पेरणी ही आपण करू नये. अशा प्रकारे ही गव्हाची पेरणी करताना जमिनीची निवड करणं अत्यंत गरजेचं. जमिनीची निवड ही अत्यंत महत्वाची. सर, आपण एक फोन घेऊयात. गणपत पाटील बोलतात लातूरहून. हॅलो. हा गणपतजी, नमस्कार. आपला प्रश्न विचारा. सर, मी माझ्या हरभरा पिकामध्ये कुठलंही आता रासायनिक खत वापरू इच्छित नाही सर, तर जैविक खताची मात्रा किती ठेवायची सर हेक्टरी? धन्यवाद, आपला प्रश्न कळला. हरभऱ्याचं पीक ते घेत आहेत, त्यांना रासायनिक खताचा वापर करायचा नाहीये तर जैविक खतांचा वापर करायचा आहे, तर त्याच्या मात्रा किती असाव्यात असं त्यांनी विचारलेलं आहे. ज्यावेळेस आपल्याला बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी नुसत्या जैविक मात्रानंच आपलं उत्पादन येईल हे उत्पादन येईल, परंतु ते कमी प्रमाणात येईल. त्यामुळे तुम्हाला पहिल्यापासूनच सेंद्रिय खतांकडे आपल्याला वळायचं असेल तर सेंद्रिय खत अधिक जैविक खतांचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. बीज प्रक्रिया जर आपल्याला करायची असेल तर त्यासाठी 10 किलो बियाणासाठी अझोटोबॅक्टर 250 ग्रॅम आणि 250 ग्रॅम PSB म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू हे वापरणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला बीज प्रक्रिया करायची त्यावेळेस 10 किलो बियाणास 250 ग्रॅम
PSB आणि 250 ग्रॅम रायझोबियम याची आपण बीज प्रक्रिया करावी. परंतु नुसत्या जैविक खतांवर आपल्याला हरभऱ्याचं उत्पादन हे आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे म्हणजे जैविक खतं आणि रासायनिक खतं यांचं संतुलन राखणं एकात्मिक खत व्यवस्थापनाचा जर वापर केला तर निश्चितच आपल्याला उत्पादन चांगलं झालेलं आपल्याला दिसून येईल. नक्कीच. मंडळी, रब्बी हंगामातील प्रमुख पिकांचं खत व्यवस्थापन या विषयासंदर्भात आपल्याला आणखी जाणून घ्यायचं आहे, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार. पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे रब्बी हंगामातील प्रमुख पिकांचे खत व्यवस्थापन आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर आदिनाथ ताकटे साहेब. ताकटे साहेब, विश्रांतीपूर्वी तुम्ही बोलत होतात की गव्हाचं जे पीक आहे त्यासाठीची जी जमीन आहे ती मध्यम आणि खोल असावी, पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. बरोबर. या संदर्भात तुम्ही सांगितलं. आता जेव्हा हरभऱ्याचं पीक आपण लक्षात घेतो तेव्हा हरभऱ्यासाठी कोणत्या प्रकारची जमीन आवश्यक असते? मध्यम ते भारी, काळी कसदार आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन ही हरभरा पिकाकरता निवडावी. हलकी जमीन किंवा बरड जमीन अशा जमिनीमध्ये हरभरा पीक हे चांगलं येत नाही. किंवा चोपणयुक्त किंवा चिकनयुक्त जमीन असेल किंवा क्षारयुक्त जमीन असेल तर अशा प्रकारची जमीन ही आपण हरभरा पीक लागवडीसाठी वापरू नये. तेव्हा शेतकरी बंधूंनी मध्यम ते भारी आणि काळी कसदार जमीन ही आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन ही हरभरा पिकाकरता निवडावी. सर, थोडं थांबवतो. कालपासून आपण प्रेक्षकांना आपल्या व्हॉट्सअप नंबर देतोय आणि त्या माध्यमातून आपले प्रश्न असतील, आपल्या शंका असतील विषयाच्या संदर्भात त्या आपण जरूर विचाराव्यात असं आपण त्यांना आवाहन केलं होतं. तर आपले काही शेतकरी आहेत, उमाकांत बोरकर आहेत, आर्णी जिल्हा यवतमाळचे. त्याने आपल्याला असं विचारलं होतं की हरभऱ्याची लागवड त्यांनी केलेली आहे, तर त्यासाठी बुरशीनाशक आणि जीवाणू संवर्धक कोणतं वापरावं असा त्यांचा प्रश्न होता. शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस हरभऱ्याला आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे त्यावेळेस म्हणजे बीज प्रक्रिया करायची आहे त्यावेळेस 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणास किंवा 2 ग्रॅम थायरम अथवा अधिक 2 ग्रॅम कार्बेंडेजिम याची प्रथमतः बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर 10 किलो बियाणास 250 ग्रॅम रायझोबियम अधिक 250 ग्रॅम PSB म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू याची 100 ग्रॅम गूळ घ्यायचा आणि त्यामध्ये 1 लिटर पाणी घ्यायचं आणि हे द्रावण आपल्याला बीज प्रक्रियेसाठी किंवा त्याच्यावर शिंपडण्यासाठी वापरायचं. आणि रायझोबियम आणि PSB याची प्रक्रिया आपण करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे पिकांच्या किडे आणि रोगापासून आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर आपण बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपण 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा 2 ग्रॅम थायरम आणि 2 ग्रॅम कार्बेंडेजिम याची प्रथमतः बीज प्रक्रिया करावी आणि त्यानंतर ही जैविक प्रक्रिया करावी आणि त्यानंतर हे जे काही बियाणं आपण बीज प्रक्रिया केलेलं हे सावलीत ठेवावं आणि त्याच्यानंतर पेरणी करावी. त्या अनुषंगाने बुरशीजन्य जे काही रोग आहेत ते कमी होतात. सर, आपण एक फोन घेऊयात. राहुल बरसावळे बोलतात बुलढाण्याहून. हॅलो साहेब, माझा 5 एकर हरभरा आहे. खत व्यवस्थापन आणि कीड व्यवस्थापन कसं करायचं त्याच्याबद्दल मला माहिती सांगायची. धन्यवाद. आपला प्रश्न कळला. त्यांची 5 एकरची जमीन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हरभरा लावलेला आहे, तर त्यासाठी खत व्यवस्थापन आपण त्या प्रश्नाच्या अनुषंगाने तिकडे येणारच आहोत. पण त्या अगोदर मला सर असं सांगा की कांद्यासाठी जी जमीन आपण निवडतो ती कोणत्या प्रकारची असावी? कांद्याला हलकी ते मध्यम जमीन, भुसभुशीत, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन ही निवडावी. चोपण जमीन किंवा क्षारयुक्त जमीन यामध्ये कांदे पोसत नाहीत अशा प्रकारची जमीन ही कांद्याला आपण निवडू नये. तर अगदी भुसभुशीत हलकी आणि मध्यम जमीन आणि ती भुसभुशीत असावी, पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी अशा प्रकारची जमीन ही कांद्याला अतिशय योग्य. बरं, त्यांचा प्रश्न असा होता राहुलजींचा की खत व्यवस्थापन जे आहे हरभऱ्याच्या पिकासाठी ते नेमकं कसं करावं? शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस आपल्याला हरभरा पिकाला खतं द्यायची आहेत त्यावेळेस 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश अशा प्रकारे प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळी 2 चाड्याच्या पराबरीनं ही खतं आपण द्यायला हवीत. तत्पूर्वी आपण जर खरीप हंगामात ह्या जमिनीमध्ये जर शेणखत दिलं नसेल तर 5 टन शेणखत प्रति हेक्टरी हे द्यायला हवं. जर खतांची मात्रा DAPच्या मार्फत द्यायची असेल, डाय अमोनियम फॉस्फेटच्या मार्फत द्यायची असेल तर हेक्टरी 125 किलो डाय अमोनियम फॉस्फेट की अधिक 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश हे पेरणीच्या वेळी द्यावं. जेव्हा पीक फुलोऱ्यात असतं आणि घाटे लागण्याच्या वेळी असतं किंवा या काळात जर पिकांना पाण्याचा ताण जर बसला तर अशा वेळी 2% DAPची
किंवा 1% युरियाची फवारणी या काळात दिली तर निश्चित उत्पादनात आपल्याला वाढ झालेली दिसून येईल. अशा प्रकारे आपण खत व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. सर, राहुलजींच्या प्रश्नापूर्वी आपण जे सांगितलं, गव्हाची लागवड करताना कशी जमीन असावी, हरभऱ्याची लागवड करताना जमीन कशी असावी, कांद्याची आणि ज्वारीची लागवड करताना जी जमीन आपण शोधतो ती कशा प्रकारे असावी या संदर्भात आपण सखोल मार्गदर्शन केलं. परंतु जेव्हा आपण गव्हाची लागवड करतो तेव्हा हेक्टरी बियाणं किती वापरावं आणि बीज प्रक्रिया नेमकी कशी असावी? शेतकरी बंधूंनो, गव्हाची लागवड मुळातच पेरणीचा हंगाम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. पेरणी ही समजा जिरायत गव्हाची पेरणी करायची असेल तर ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी करणं अत्यंत गरजेचं आहे. बागायती वेळेवर पेरणी करायची असेल तर ही सर्वसाधारणपणे नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. आणि बागायती उशिरा पेरणी करायची असेल तर 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत पेरणी करावी. जनरली महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं रब्बी खरीपातली पिकं निघून गेल्यानंतर सर्वसाधारणपणे सोयाबीनचं पीक, त्यानंतर ऊसाचं पीक, भाताचं पीक निघून गेल्यानंतर हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात गव्हाचं लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात. आणि ही सर्वसाधारणपणे आपल्याकडे गव्हाची जी लागवड होते ती उशिरा लागवड होते. त्यामुळे उशिरा लागवड जर करायची असेल तर आपल्याला 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत करावी. जसं जसं आपल्याला पेरणीचा हंगामाचा उशीर होईल तसं जसं प्रत्येक पंधरवड्यात 2.5 क्विंटल उत्पादन हे कमी येतं. त्यामुळं शेतकरी बंधूंनी गव्हाची लागवड करताना ही वेळेवर करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही लागवड करताना समजा जिरायत गव्हाची लागवड करायची असेल तर सर्वसाधारणपणे 75 ते 100 किलो बियाणं वापरावं आणि पेरणीचं अंतर हे 20 सेंटीमीटर ठेवावं. वेळेवर जर पेरणी करायची असेल तर 100 ते 125 किलो हे प्रति हेक्टरी बियाणं वापरावं आणि 20 सेंटीमीटर हे अंतर ठेवावं. बागायती उशिराची पेरणी करायची असेल तर लागवडीचं अंतर हे 18 सेंटीमीटर आणि 125 ते 150 किलो बियाणं हे आपण हेक्टरी वापरलं पाहिजे. आणि जेव्हा ह्या गव्हाला बीज प्रक्रिया करायची असेल म्हणजे पेरणीपूर्वी आपण बीज प्रक्रिया करतो, ही बीज प्रक्रिया करायची असेल तर सर्वसाधारणपणे 4 ग्रॅम थायरम आणि त्यानंतर अझोटोबॅक्टर 250 ग्रॅम आणि PSB 250 ग्रॅम याप्रमाणे बीज ह्या जैविक खतांची बीज प्रक्रिया करावी. आणि त्यानंतर बीज प्रक्रिया केल्यानंतर हे सावलीत वाळावं आणि त्यानंतर पेरणी करावी. अशा प्रकारे आपण हे गव्हासाठी ही बियाणे आणि पेरणीचं अंतर हे असं याप्रमाणे ठेवावं. म्हणजे गव्हाच्या लागवडीचा, रब्बी हंगामातील गव्हाच्या लागवडीचा जेव्हा आपण विचार करतो तर जिरायती जमिनीकरता ऑक्टोबरचा हा 15 नंतर बागायती जमिनीकरता नोव्हेंबरचा पहिला 15 आणि बागायती करता उशिरा जर करायची असेल उशिरा पेरणी तर डिसेंबर 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर म्हणजे डिसेंबरच्या आत आपण ही लागवड करणं अत्यंत गरजेचं. कारण थंडीचा काळ हा पेरणी करता म्हणजे गव्हाच्या वाढीचा जो कल आहे म्हणजे सुरुवातीच्या काळात गव्हाला थंडी ही चांगली मानवते, उत्पादनाकरता थंडी ही चांगली मानवते. त्याच्यामुळे आपण पेरणीचा कालावधी हा योग्य वेळ राखला तर निश्चित त्यावेळेचं हवामान जे आहे ते गव्हाच्या पिकासाठी अनुकूल असतं. त्यामुळे आपण पेरणी करणं या काळात अत्यंत गरजेचं असतं. नक्कीच. मंडळी, रब्बी हंगामातील प्रमुख पिकांचे खत व्यवस्थापन या विषयासंदर्भात ताकटे सरांकडून आपल्याला आणखी जाणून घ्यायचं आहे, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार. पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे रब्बी हंगामातील प्रमुख पिकांचे खत व्यवस्थापन आणि या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर आदिनाथ ताकटे सर. ताकटे सर, विश्रांतीपूर्वी आपण गव्हाचं पीक जे आहे ते लागवड करताना कोणत्या प्रकारच्या जमिनीची निवड करावी या संदर्भात आपण आम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. आपल्याकडे 4 विद्यापीठं आहेत आणि या विद्यापीठाच्या माध्यमातून विविध प्रकारची जी पिकं आहेत या पिकांची जी वाणं आहेत त्याच्यावर सातत्याने संशोधन सुरू असतं. जेव्हा आपण रब्बी हंगामातील गव्हाच्या पिकाचा विचार करतो तर गव्हाच्या पिकांच्या बाबतीत कोणत्या वाणांची निवड करावी? शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर जिरायत हंगामात म्हणजे जिरायत गव्हाची पेरणी करायची असेल तर पंचवटी आणि शरद हे वाण निवडावेत. जर आपल्याला मर्यादित सिंचन असेल म्हणजे जर पाणी आपल्याला एकच देण्याची व्यवस्था असेल तर नेत्रावती आणि पुसाबहार या वाणांची निवड करावी. जर बागायत वेळेवर पेरणी करायची असेल तर त्र्यंबक, तपोवन, MSCS 6222, गोदावरी आणि फुले समाधान या वाणांची निवड करावी. बागायत उशिराची पेरणी करायची असेल तर
फुले समाधान आणि निफाड 34 या वाणांची निवड करावी. आताच महात्मा फुले कृषी विद्यापीठानं 2016 साली फुले समाधान ही जात विकसित केली आहे म्हणजे अगदी अलीकडे आणि मोठ्या प्रमाणावर आता महाराष्ट्रात त्याचं उत्पादन फार शेतकरी घेत आहेत. ही जात जवळजवळ हेक्टरी 45 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन देते. शिवाय तांबेरा रोगास आणि माव्या रोगास प्रतिकारक्षम आहे आणि बागायती वेळेवर आणि उशिरा पेरणीसाठी ही अत्यंत चांगली जात आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी या प्रमुख ज्या जाती सांगितल्या त्या जातींचा वापर आपण करायला हरकत नाही आहे. आणि आपल्याकडं जर पाण्याचं व्यवस्थापन असेल तर निश्चितच आपण त्याप्रमाणे याचं व्यवस्थापन केलं तर निश्चित होईल. म्हणजे ज्यांच्याकडे मर्यादित पाणी सिंचन असेल त्यांनी नेत्रावती जात वापरावी. उशिरा लागवड करायची असेल तर फुले समाधान किंवा निफाड 34 या वाणांचं आपण पेरणी करायला हरकत नाही. नक्कीच. सर आपण एक फोन घेऊयात. नितीन ठाकूर बोलतात हिंगोलीहून. हॅलो. हॅलो सर. नितीनजी आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. हा प्रश्न विचारा सर. प्रश्न असा आहे की हरभरा पिकासाठी पेरणीची पद्धत आणि खताची मात्रा कशा प्रकारे असावी? धन्यवाद. आपला प्रश्न कळला. मला वाटतं या विषयावरती सर आपण बोललेला आहात. पेरणीची पद्धत कशी असावी आणि कालावधी किती असावा. पण आपण हरभरा पिकासाठी खत व्यवस्थापन कसं असावं या विषयासंदर्भात आपण बोलणार आहोतच. तत्पूर्वी आपण गव्हाचं सुधारित वाण जे आहे त्या संदर्भात आपण आता बोलत होतात की जिरायत जमीन असेल त्याकरता पंचवटी आणि शरद हे नवीन प्रकारचं वाण आहे. मर्यादित सिंचन पद्धतीची जमीन असेल तर नेत्रावती किंवा पुसा बहार असेल किंवा अगदी बागायती उशिरा जर पेरणी करायची असेल तर फुले समाधान किंवा निफाड 34 या जातींचं आपण व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. सर आता हे झालं गव्हांच्या सुधारित वाणाच्या संदर्भात. गव्हांच्या पिकासाठी जर खत व्यवस्थापन करायचं असेल तर ते कसं करावं? शेतकऱ्यांनी ज्यावेळेस आपण रब्बी हंगामातील पिकांची नांगरणी करतो आणि शेवटच्या कुळवाच्या पाळी त्यावेळेस 10 टन शेणखत प्रति हेक्टरी टाकावं. जिरायत गव्हाला 40 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरद द्यावं. बागायती वेळेवर पेरणी करायची असेल तर 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाशे द्यावं. उशिरा पेरणी केलेल्या गव्हास 90 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावं. यापैकी म्हणजे निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश हे पेरणीच्या वेळी द्यावं आणि उर्वरित निम्म नत्र आहे ते पेरणीनंतर 3 आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी हे आपण नत्राची मात्रा ही द्यायला हवी. ज्या जमिनीमध्ये झिंकची कमतरता आहे किंवा आयर्नची कमतरता आहे अशा जमिनीमध्ये 20 किलो प्रति हेक्टरी झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट याची मात्रा आपण ही द्यावी. गव्हाचं जर अधिक उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर शिफारसीत खत मात्रेबरोबर म्हणजे 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश याबरोबरच 2% DAP किंवा 2% युरिया याची फवारणी आपण किंवा 19-19-19 या खतांची फवारणी ही ज्यावेळेस पीक 55 दिवसाचं असतं आणि 70 दिवसाचं असतं यावेळेस फवारणी जर केली तर निश्चित उत्पादनात आपल्याला वाढ झालेली ही दिसून येते. अशा प्रकारे आपण हे गव्हाचं खत व्यवस्थापन करावं. ज्यावेळेस आपल्याला उशिराची पेरणी करायची असेल त्यावेळेस 90 किलो 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश याच्याप्रमाणे हे खत व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. खताचं व्यवस्थापन करताना जमीन कोणत्या प्रकारची आहे? जिरायती, बागायती जमिनीमध्ये उशिरा किंवा अगदी सुरुवातीला लागवड करायची असेल त्या पद्धतीने खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. सर आणखी एक आपण फोन घेऊयात. परमेश्वर दरेकर बोलतात जालन्याहून. हॅलो. हॅलो. गव्हाचा वाण विचारून घ्यायचा होता. कमी पाण्यात आणि जास्त पाण्यात येणारा कोणता आहे म्हणून. धन्यवाद. आपला प्रश्न कळला. सरांनी आताच सांगितलं. मला वाटतं पुन्हा एकदा त्यांच्या माहिती करता की कमी पाण्यामध्ये कोणत्या प्रकारचं वाण घेता येईल. मर्यादित सिंचन आपल्याकडे असेल, पाण्याची उपलब्धता जर कमी असेल आपण नेत्रावती या वाणाची आपण प्रामुख्याने पेरणी करावी. आणि आपल्याकडं जर पाण्याचं व्यवस्थापन चांगलं असेल तर फुले समाधान ह्या वाणांचा वापर जर केला तर निश्चित उत्पादन आपल्याला चांगलं येतील. त्यामुळे मर्यादित सिंचनामध्ये नेत्रावती आणि आपल्याकडं पाण्याचं व्यवस्थापन जर असेल तर फुले समाधान या वाणांचा वापर आपण करावा. बरोबर. सर अनेकदा शेतकरी खतांचा जसा वारेमाप वापर करतात त्याच पद्धतीने पाण्याचा देखील गैरवापर करतात. मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करतात त्यामुळे पिकांचं नुकसान होतं. तर गव्हाच्या पिकासाठी पाण्याचं व्यवस्थापन नेमकं कसं असतं? शेतकरी म्हणून ज्या गव्हाच्या पिकाच्या संवेदनशील अवस्था आहेत 4 अवस्था, ह्या अवस्था 4 अवस्थांमध्ये संवेदनशील अवस्थांमध्ये आपण पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे 18 ते 21 दिवसाच्या अंतरानं आपण गव्हास पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्यानं ज्यावेळेस
ह्या ज्या संवेदनशील अवस्था आहेत त्यामध्ये मुकुटमुळे अवस्था, बरं. त्यानंतर काडी धरण्याची अवस्था, फुलारवाची धरण्याची अवस्था आणि दाणे धरण्याची अवस्था, या प्रमुख अवस्थेमध्ये पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपल्याकडे एकच पाणी उपलब्ध असेल, एक पाणी ज्यांना पाण्याची मर्यादा असेल किंवा सिंचन जर एकच पाणी द्यायचं असेल तर सर्वसाधारणपणे 40 ते 42 दिवसांनी आपण पाणी द्यावं. जर 2 पाणी देणं शक्य असेल तर पहिलं पाणी हे 20 ते 22 दिवसांनी आणि दुसरं पाणी हे 40 ते 42 दिवसांनी द्यावं. आणि जे तिसरं सिंचन असेल तर पहिलं पाणी 20 ते 22 दिवसांनी, दुसरं पाणी 40 ते 42 दिवसांनी आणि तिसरं पाणी हे 60 ते 65 दिवसांनी आपण जर दिलं तर निश्चित आपलं उत्पादन हे चांगल्या प्रकारे येऊ शकतं. त्यामुळे पाण्याची उपलब्धता आपण लक्षात घेऊन पाण्याचं व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे गव्हासाठी पाण्याचं व्यवस्थापन करताना जर आपण हा जो संख्याक्रम लक्षात ठेवला, पेरणीनंतर 18 ते 21, 40 ते 45 दिवस, 60 ते 65 दिवस आणि 80 ते 85 दिवस, हा जो क्रम लक्षात ठेवला तर पाण्याचं व्यवस्थापन सुयोग्य पद्धतीने करता येणं शक्य आहे. सर, गव्हानंतर आपलं प्रमुख पीक जे आहे ते हरभऱ्याचं पीक. अगदी बरोबर. हरभऱ्याचं पिकाची लागवड करताना हेक्टरी किती प्रमाणात बियाणं वापरावं आणि बीज प्रक्रिया नेमकी कशी असेल? तर पूर्वी हरभरा पिकाची पेरणी ही सप्टेंबरच्या म्हणजे 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर देशी वाणाची जर आपण पेरणी करायची असेल तर 30 बाय 10 सेंटीमीटर म्हणजे 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर हे 10 सेंटीमीटर असावं. काबुली वाणाची जर पेरणी करायची असेल तर 2 रोपातील अंतर हे 45, 2 ओळीतील अंतर हे 45 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर हे 10 सेंटीमीटर असावं. आणि देशी वाण किंवा काबुली वाण जे असेल तर उशिरा जर आपल्याला पेरणी करायची असेल हरभराची तर ही जवळ 15 डिसेंबरपर्यंत करावी. शेतकरी जनरली महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत ते सोयाबीन पीक निघाल्यानंतर हरभऱ्याची पेरणी करतात आणि हे उशिरा पेरणी करतात. त्यामुळं हे उशिरा डिसेंबरपर्यंत पेरणी आपण करावी. जसं जसं उशीर होईल तसं आपल्याला उत्पन्नात घट झालेली दिसून येते. त्यानंतर याच्यामध्ये प्रामुख्यानं बीज प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची. मगाशीच आपण बीज प्रक्रियेचा उल्लेख केला, त्याप्रमाणे 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा 5 ग्रॅम 2 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्रॅम कार्बनडेजिन यांची बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर 250 ग्रॅम अझोटोबॅक्टर रायझोबियम आणि 250 ग्रॅम PSB म्हणजे स्फुरत विरघळणारे जीवाणू याची बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं बुरशी जे काही रोग येणार आहेत, कीड आणि रोगापासून आपण याला नियंत्रण आपण ठेवू शकतो. अशा प्रकारे हरभरा पिकाची ही पेरणी करणं अत्यंत गरजेचं आहे. मंडळी, हरभऱ्याची लागवड करताना कोणत्या प्रकारच्या नवीन वाणांची निवड करावी, हरभऱ्यासाठी पाण्याचं व्यवस्थापन कसं असावं, खताचं व्यवस्थापन कसं असावं, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळवायची आहेत, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे रब्बी हंगामातील प्रमुख पिकांचे खत व्यवस्थापन आणि या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर आदिनाथ ताकटे साहेब. ताकटे साहेब, विश्रांतीपूर्वी आपण सविस्तरपणे आम्हाला मार्गदर्शन केलं. हरभऱ्याची लागवड करताना कोणत्या प्रकारची जमीन निवडावी, त्याकरता बीज प्रक्रिया कशी असावी या संदर्भात आपण सविस्तर सांगितलं. परंतु हरभऱ्याची लागवड करताना कोणत्या प्रकारचं वाण निवडावं? शेतकरी बंधूंनो, यामध्ये देशी वाण आणि काबुली वाण हे प्रमुख या 2 प्रकार आहेत. देशी वाणामध्ये विजय, विशाल, दिग्विजय आणि फुले विक्रम हे ह्या जिरायत, बागायत आणि उशिरा पेरणीसाठी सुद्धा योग्य आहेत. काबुली वालामध्ये प्रामुख्यानं विराट, कृपा, PKV2, PKV4 हे प्रामुख्यानं हे काबुली वाण हे प्रामुख्यानं वाण आहेत. याशिवाय साकी, जाकी हेही वाण बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तर प्रामुख्यानं जर आपल्याला कोरडो हरभरा पेरायचा असेल तर विजय आणि दिग्विजय या वाणांची निवड करावी. बागायतीसाठी हे वाण अत्यंत चांगले आहेत. याशिवाय कृषी विद्यापीठानं नुकताच फुले विक्रम हा वाण नव्यानं विकसित केला आहे. आणि ह्या वाण्याचं वैशिष्ट्य असं की 1 फुटावर त्याला हरभरे लागतात आणि आपण मळणी यंत्राच्या सहाय्यानं किंवा कंबाईन हार्वेस्टरने याची आपण हार्वेस्टिंग करू शकतो, म्हणजे मळणी करू शकतो. त्यामुळे हे वाण आता सध्या बागायती करता किंवा उशिरा लागवड करता सुद्धा अत्यंत चांगलं वाण आहे. अशा प्रकारे आपण हरभऱ्याचे वाण हे निवडावेत. सर, आपले शेतकरी आहेत आशिष मानकर, जे वर्धा जिल्ह्यातील आहेत, कोलोना चोरे येथील.
त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला होता व्हॉट्सअपच्या माध्यमातून की चणा लागवड करताना कोणत्या जातीची लागवड करावी, तर त्यांना आपण काय मार्गदर्शन करा? शेतकरी म्हणून आताच मी सांगितलं की विराट, कृपा, PKV2 किंवा PKV4 या वाणांची ही वाण आहेत, ही काबुली वाण आहेत. ह्या काबुली वाणांची आपण प्रामुख्यानं लागवड करावी. लागवड करताना 45 बाय 10 सेंटीमीटर लागवड करावी आणि हेक्टरी बियाणं जे आहे ते 125 किलो हेक्टरी बियाणं हे आपण वापरावं. आणि काबुली ज्यावेळेस आपण हरभरा लावतो त्यावेळेस आपल्याकडे सिंचनाची व्यवस्था असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या हरभरा पिकास हे पाणी, काबुली हरभरा विशेषतः पाण्याचं सिंचन असणं अत्यंत व्यवस्था आहे. त्याच्यामुळे पाण्याची व्यवस्था वर्धा जिल्ह्यातील होते. पाण्याची व्यवस्था नसेल तरच काबुली हरभरा आपण घ्यावा. बरं, हे झालं वाणांच्या संदर्भात. हरभऱ्याच्या पिकासाठी खतांचं व्यवस्थापन नेमकं कसं असतं? मगाशीच आपण खताच्या व्यवस्थापनाबद्दल बोललेलो. तत्पूर्वी तरी पण आपल्याला खतं द्यायची असतील तर 25 किलो नत्र, त्यानंतर 50 किलो स्प्युरात आणि 30 किलो पालाश प्रति हेक्टरी आपण द्यावं. त्यानंतर DAP 125 किलो अधिक 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश याची आपण मात्रा द्यावी. पीक ज्यावेळेस फुलोऱ्यात असेल आणि ज्यावेळेस त्याला घाटे लागतील त्यावेळेस 2% DAP किंवा 1% युरियाची फवारणी जर केली तर आपण निश्चितच उत्पादनात आपल्याला वाढ झालेली दिसून येईल. अशा प्रकारे आपण ह्या हरभरा पिकाचं खत व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. सर, आपण एक फोन घेऊयात. अशोक जमादार बोलतात औरंगाबादहून. हॅलो हॅलो अशोकजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, मला 1 एकर हरभरा पेरायचा आहे आणि त्याचे खत कोणतं द्यावं त्याला? धन्यवाद, आपला प्रश्न कळला. सरांनी आताच मार्गदर्शन केलेलं आहे. एक हेक्टरमध्ये त्यांना हरभरा पेरायचा आहे, 1 एकरमध्ये, तर कोणतं खत वापरावं? शेतकऱ्यांना आत्ताच सांगितलं की हेक्टरी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश किंवा DAP 125 किलो अधिक 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश या प्रमाणात खतांची व्यवस्था करावी. जर जे शेतकरी कायम म्हणजे 3-4 वर्षापासून DAP जर खत वापरत असतील तर त्यांनी गंधकाची मात्रा देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस आपण हरभरा पिकाचं खत व्यवस्थापन करत असतो त्यावेळेस हेक्टरी 5 टन शेणखत अधिक आत्ता जी मात्रा सांगितली त्याप्रमाणे खत व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण हरभरा पिकास ही खतं द्यावीत. सर, रब्बी हंगामातील गव्हाचं पीक असेल किंवा हरभऱ्याचं पीक असेल या संदर्भात आपण सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. अगदी बरोबर. कांद्याचा प्रश्न सध्या ऐरणीवरती आहे आणि कांद्याचा प्रश्न किंवा कांद्याचं पीक हे देखील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. खरीपाचा हंगाम आता गेलेला आहे. खरीपाच्या हंगामातला कांदा असेल किंवा रांगडा कांदा असेल हा आपल्यासाठी उपयुक्त नसतोच, परंतु रब्बी हंगामातला जो कांदा आहे त्याची लागवड नेमकी केव्हा करावी, त्यासाठीची बीज प्रक्रिया कशी असावी आणि हेक्टरी किती बियाणं पेरावं? महाराष्ट्रामधलं रब्बी हंगामातील कांदा हे अत्यंत महत्वाचं पीक हो, आणि जवळ 60% कांदा हा रब्बी हंगामातून आपल्याला मिळतो. आणि तोच खाण्यासाठी उपयुक्त असतो आणि तोच आपल्याला म्हणजे साठवणुकीत साठवला जातो आणि तोच आपण आपला जवळजवळ वर्षभर आपल्याला हा रब्बी हंगामातील कांदा आपल्याला पुरवला जातो. याची सर्वसाधारण लागवड करायची असेल म्हणजे रोप जर टाकायचं असेल तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हे रोप टाकलं जातं आणि सर्वसाधारणपणे 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत याची पुनर्लागवड म्हणजे रोपांची लागवड ही केली जाते. आता येणाऱ्या कालावधीमध्ये लागवड केली जाते आणि उशिरा जर लागवड करायची असेल तर डिसेंबर अखेरपर्यंत आपण ही लागवड करतो. यामध्ये लागवडीचं अंतर हे 2 रोपातील अंतर 2 ओळीतील अंतर हे 15 सेंटीमीटर ठेवावं आणि 2 रोपातील अंतर हे 10 सेंटीमीटर ठेवावं. आणि हेक्टरी बियाणं जवळ 8 ते 10 किलो हेक्टरी बियाणं हे आपण पेरणीसाठी वापरावं. ज्यावेळेस रोपवाटिकेमधून आपण रोपांची लागवड करणार आहे त्यावेळेस 10 लिटर पाण्यात 20 मिली कार्बोसल्फान अधिक 10 ग्रॅम कार्बन डेन्झिम यामध्ये रोपं 1 ते 1.5 तास ठेवावीत आणि त्यानंतर अझोस्पिरिलमच्या द्रावणात आपण ही बुडवावीत आणि त्यानंतर आपण ही लागवड करणं अत्यंत गरजेचं आहे. कांद्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो आहे तो कालावधी. कांद्याच्या प्रमुख लागवडीसाठी हा थंडीचा काळ अतिशय महत्त्वाचा म्हणजे कोरडं आणि थंडीचं हवामान हे कांद्यासाठी अत्यंत महत्त्वाचं. रात्रीचं तापमान हे 15 ते 21 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत आणि दिवसाचं तापमान हे 15 ते 35 डिग्रीपर्यंत असणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे लागवडीचा कालावधी हा 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत आपण लागवड केली तर निश्चित आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन हे येऊ शकतं. त्यामुळे अशा प्रकारे आपण लागवड ह्या कांद्याची लागवड करणं अत्यंत गरजेचं आहे. मंडळी, कांद्याच्या लागवडीकरता कोणत्या प्रमुख वाणांची निवड करावी, या कांद्यासाठी कोणत्या प्रकारचं खत व्यवस्थापन करावं
या संदर्भात आपल्याला आणखी जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे रब्बी हंगामातील प्रमुख पिकांचे खत व्यवस्थापन आणि या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर आदिनाथ ताकटे सर. ताकटे सर, आपण विश्रांतीपूर्वी कांद्याची लागवड केव्हा करावी या संदर्भात सांगितलं. मला वाटतं नोव्हेंबरचा जो कालावधी आहे 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर हा कालावधी हा सुयोग्य कालावधी आहे. शिवाय लागवडीचं अंतर हे 15 गुणिले 10 सेंटीमीटर असं असावं आणि हेक्टरी 8 ते 10 किलो बियाण्यांचा वापर केला जावा असं आपण सांगितलं. पण कांद्याची लागवड करताना कोणत्या जातीचं वाण वापरावं? शेतकरी म्हणून बाजारामध्ये आता सध्या बऱ्याच खाजगी कंपनींच्या बियाणं आलं आहे, पण तत्पूर्वी आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठानं किंवा ह्या चारही विद्यापीठानं विकसित केलेले वाण हे वापरणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं N241, त्यानंतर भीमा किरण, भीमा श्वेता, त्यानंतर अर्का निकेतन, पुसा रेड या वाणांची प्रामुख्यानं लागवड करणं अत्यंत गरजेचं. नंतर पुसा सफेद ह्या वाणांची, फुले सफेद ह्या वाणांची लागवड करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर ॲग्री फाऊंड लाईट रेड या वाणांची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे. हे त्यातल्या त्यात N241 हा वाण साठवणूक करणं अत्यंत चांगलं आहे. त्यामुळे कांद्याची वाणांची निवड ही रब्बी हंगामात अत्यंत महत्त्वाची आहे. हे शिफारशीत वाण उत्पादनासही चांगले आहेत आणि साठवणुकीकरता सुद्धा चांगले आहेत. त्यामुळे या वाणांची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे. साठवणुकीच्या दृष्टिकोनातून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जे विकसित केलेलं वाण आहे N241 हे अत्यंत सुयोग्य असं वाण आहे. त्याशिवाय भीमा किरण, भीमा श्वेता, फुले सफेद किंवा पुसा रोड हे देखील अत्यंत, पुसा रेड असेल, हे अत्यंत चांगली वाणं आहेत. सर, हे वाणांच्या संदर्भात झालं, पण जेव्हा आपण खतांचं व्यवस्थापन या विषयावरती बोलतो, खतांचं व्यवस्थापन कसं असावं कांद्यासाठी? शेतकरी म्हणून रब्बी कांद्यासाठी खतांचं व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याकरता हेक्टरी 25 ते 30 टन शेणखत हे पेरणीपूर्वी 15 दिवस अगोदर देणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण शेणखत देतो त्या शेणखतामध्ये गंधकाची मात्रा जवळ 25 किलो प्रति हेक्टरी 15 दिवस शेणखताबरोबर देणं अत्यंत गरजेचं आहे. साठवणुकीच्या दृष्टीनं आणि कांद्याला चकाकी येण्याच्या दृष्टीनं गंधक हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कांद्याला चकाकी आणायची असेल, वजनात वाढ करायची असेल आणि साठवणुकी करायची असेल तर गंधक देणं हे कांद्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर लागवडीच्या वेळी आपण 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश हे देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि उर्वरित नत्राची जी मात्रा आहे हे ती पेरणीनंतर 30 दिवसांनी आणि 45 दिवसांनी म्हणजे 2 हप्त्यात उर्वरित जो नत्राचा मात्रा आहे तो 2 समान हप्त्यात देणं गरजेचं आहे. सुरुवातीला नत्र, स्फुरद आणि पालाची 50-50-50ची मात्रा देणं गरजेचं आहे. म्हणजे निम्मे नत्र, पूर्ण स्फुरद आणि पूर्ण पालाश द्यावं. निम्मे नत्र जे आहे ते सुरुवातीला पहिलं जे नत्र आहे ते 30 दिवसांनी आणि उर्वरित नंतर 45 दिवसांनी द्यावं. परंतु रब्बी कांद्याकरता ज्यावेळेस आपण साठवणूक करतो त्यावेळेस 60 दिवसाच्या पुढे जर आपण रब्बी कांद्यामध्ये जर नत्र दिलं तर कांद्याला डेंगळे येणं, जोड कांदा येणं आणि साठवणुकीत कांदा नासणं हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यामुळं कांद्याला नत्राची मात्रा देताना 60 दिवसाच्या आत देणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी ज्यावेळेस खत व्यवस्थापन करायचं आहे कांद्याला त्यावेळेस नत्राची मात्रा ज्या खतांमध्ये कमी आहे अशा प्रकारचं मिश्र खत वापरणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे अशा प्रकारे खत व्यवस्थापन हे कांद्याचं करणं अत्यंत गरजेचं आहे. हे झालं खतांच्या व्यवस्थापनासंदर्भात. पण कांद्याच्या पिकाला पाण्याचं व्यवस्थापन नेमकं कसं करायचं? शेतकरी उद्योग रब्बी हंगामात 10 ते 12 दिवसाच्या अंतरानं आणि उन्हाळी हंगामात 60 ते 8 दिवसाच्या अंतरावर हे पाण्याच्या पाळ्या देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे उन्हाळी हंगामात 7 ते 8 दिवसाच्या अंतरानं आणि एकंदरच रब्बी हंगामात 10 ते 12 दिवसाच्या अंतरानं पाण्याच्या पाळ्या ह्या देणं गरजेचं आहे. ज्यावेळेस कांदा पोसला जातो म्हणजे 60 दिवसानंतर या काळात पाण्याची कमतरता पडू देऊ नये. कारण या काळात पाण्याची जर कमतरता पडली तर निश्चितच उत्पादनात घट येते. कांदा हा छोटा राहतो. त्यामुळं ज्यावेळेस कांद्याचे गाठ येते म्हणजे 60 दिवसानंतर पाणी देणं हे अत्यंत गरजेचं आहे. या काळात पाणी हे कमी पडलं नाही पाहिजे कांद्यासाठी. त्यामुळे या काळात पाणी देणं हे अत्यंत गरजेचं आहे. गहू, हरभरा आणि कांदा या प्रमुख पिकांपैकीच रब्बी हंगामातील एक आणखी महत्त्वाचं पीक म्हणजे ज्वारीचं पीक. अगदी बरोबर. ज्वारी पिकाची लागवड केव्हा करावी?
त्याकरता हेक्टरी किती बियाणं वापरावं आणि बीज प्रक्रिया नेमकी कशी असावी? शेतकरी बंधूंनो, सर्वसाधारणपणे आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर ज्वारी हे महाराष्ट्रातलं कोरडवाहू पीक असं समजलं जातं, परंतु बागायती क्षेत्रही या ज्वारीच्या पिकाखाली मोठ्या प्रमाणात आहे. ज्वारीची जर पेरणी करायची असेल तर आपल्याला सर्वसाधारणपणे 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या दरम्यान करावी. कोरडवाहू पेरणी करायची असेल तर 45 बाय 20 सेंटीमीटर करावी. बागायती पेरणी करायची असेल तर 45 बाय 12 सेंटीमीटरवर करावी आणि हेक्टरी 10 ते 12 किलो बियाणं हे आपण वापरावं. बीज प्रक्रिया करताना गंधकाची प्रक्रिया करणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे 1 किलो बियाणास जवळजवळ 300 मेसचं 4 ग्रॅम गंधक हे वापरावं. त्यानंतर 250 ग्रॅम अझोटोबॅक्टर आणि 250 ग्रॅम PSB या जीवाणू खतांची प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यानंतर प्रक्रिया केल्यानंतर सदरील बियाणं हे सावलीत वाळावं आणि त्यानंतर 2 चाड्याच्या पाभरीनं आपण पेरणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि पेरणी करताना खोलीनुसार, जमिनीच्या खोलीनुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार आपण हे जे काही वाण आहेत हे निवडणं अत्यंत गरजेचं आहे. ज्वारी पिकासाठी कोणती नवीन प्रकारची वाणं निवडणं आवश्यक आहे? शेतकरी म्हणून ज्यावेळेस आपण ज्वारीची पिकांच्या लागवड करतो किंवा पेरणी करतो त्यावेळेस वाण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीच्या खोलीनुसार वाणांची निवड ही अत्यंत महत्त्वाची. म्हणजे हलक्या जमिनीत जर आपल्याला ज्वारीची पेरणी करायची असेल, म्हणजे 30 सेंटीमीटर खोल जमिनीवर जर पेरणी करायची असेल तर फुले अनुराधा आणि फुले माऊली या वाणांची प्रामुख्यानं निवड करावी हलक्या जमिनीसाठी. मध्यम जमिनी असेल, म्हणजे ज्या जमिनीची खोली ही 60 सेंटीमीटर पर्यंत असेल त्याला फुले सुचित्रा, फुले माऊली, फुले चित्रा, परभणी मोती आणि मालदांडी 35 ह्या वाणांची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस भारी जमीन असेल अशा भारी जमिनीमध्ये फुले वसुधा, फुले यशोदा या वाणांची निवड करणं, CHH 15, CHH 19 या वाणांची निवड करणं हे अत्यंत गरजेचं आहे. बागायती जर आपण पेरणी करायची असेल, बागायतीसाठी फुले रेवती, फुले यशोदा, CHS 19, CHS 15 हे वाण प्रामुख्यानं वापरावेत. हुरड्यासाठी जर आपल्याला वाण पेरायचे असतील तर उत्तरा, फुले उत्तरा आणि फुले मधुर या वाणांची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, ज्वारीच्या पिकाची लागवड करताना खोली लक्षात घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे खोलीनुसार वाण आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. खोलीनुसार पिकांचे वाण आपण पेरणं हे अत्यंत जमिनीचा प्रकार जसा असेल, हलकी असेल किंवा मध्यम असेल किंवा भारी असेल त्या अनुषंगाने आपण त्या ज्वारीची लागवड करू शकतो. सर, ज्वारीची लागवड झाली त्याकरता बीज प्रक्रिया कशी असते हे आपण सांगितलं, परंतु ज्वारीच्या पिकासाठी खत व्यवस्थापन नेमकं कसं करावं? शेतकऱ्यांनो, कोरडवाहू शेतीसाठी म्हणजे कोरडवाहू ज्वारीसाठी 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश हे द्यावं. बागायती क्षेत्रासाठी जर आपण मध्यम जमिनीत पेरणी करणार असेल तर 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश हे पेरणी करताना यातील निम्मे नत्र, पूर्ण स्फुरद आणि पालाश हे पेरणी करताना द्यावं. उर्वरित नत्रांची मात्रा ही 30 दिवसांनी खुरपणी झाल्यानंतर पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावं. जर भारी जमिनीत आपण पेरणी करणार असो तर 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश यातील निम्मे नत्र हे पेरणी करताना, पूर्ण स्फुरद आणि पालाश ही पेरणी करताना आणि उर्वरित नत्रांची मात्रा ही 30 दिवसांनी साधारणपणे खुरपणी झाल्यानंतर पहिले पाणी देताना आपण ही देणं अत्यंत गरजेचं आहे. अशा प्रकारे खत व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्वारीच्या पिकांसाठी पाण्याचं व्यवस्थापन नेमकं कसं करायचं? शेतकरी म्हणून आपल्याकडे जर 2च पाणी उपलब्ध असेल किंवा कोरडवाहू क्षेत्रामध्ये 2 पाणी जर देण्याची व्यवस्था असेल तर पहिलं पाणी हे सर्वसाधारणपणे 20 ते 22 दिवसांनी आणि दुसरं पाणी हे 40 ते 45 दिवसांनी द्यावं. याच्या पाण्याचं ज्यावेळेस आपण व्यवस्थापन करतो त्यावेळेस पिकांच्या ज्या महत्त्वाच्या व्यवस्था आहेत म्हणजे गर्भावस्था, पोटरीची अवस्था, फुलोऱ्याची अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था या प्रमुख व्यवस्थांमध्ये पाणी देणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे पिकांची पेरणी झाल्यानंतर 28 ते 30 दिवसांनी, नंतर दुसरं पाणी जर उपलब्ध असेल तर 50 ते 50 दिवसांनी आपण पाणी देणं गरजेचं आहे. बागायती क्षेत्रामध्ये जर भारी जमीन असेल तर 4थं पाणी देणं या भारी जमिनीस देण्याची आवश्यकता पडत नाही. परंतु जर मध्यम जमिनी असेल, पाण्याची आवश्यकता असेल तर या चारही अवस्थेमध्ये म्हणजे पिकाची गर्भावस्था, नंतर फुलोऱ्याची अवस्था, नंतर दाणे कणसात भरण्याची अवस्था या चारही अवस्थेमध्ये पाणी देणं हे अत्यंत गरजेचं आहे. अशा रीतीनं पाण्याचं व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. सर, अगदी शेवटी रब्बी हंगामातील जी प्रमुख पिकं आहेत ही 4 पिकं गहू, हरभरा,
ज्वारी आणि कांदा या पिकांसाठी खतांचं व्यवस्थापन या संदर्भात आपण शेतकरी बांधवांना अगदी थोडक्यात काय टिप्स द्याल? शेतकरी बंधूंनो, या पिकांची पेरणी करण्यापूर्वी आपण माती परीक्षण करणं आणि त्यानुसार खतांचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे सेंद्रिय, त्यानंतर जैविक खतं आणि रासायनिक खतांचं याचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्याला नत्राची मात्रा द्यायची असेल त्यावेळेस ही विभागून देणं अत्यंत गरजेचं आहे. स्फुरद आणि पालाश ही खते आपण पेरणीच्या वेळीच द्यावीस आणि नत्राची जी मात्रा आहे ही विभागून देणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस आपल्याला शाश्वत पीक उत्पादन घ्यायचं असेल तर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्यानं सेंद्रिय खतांचा वापर, जैविक खतांचा वापर आणि रासायनिक खतांचा वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. अशा रीतीनं आपण ह्या एकंदरच रब्बी हंगामाचं व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे जैविक आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हे खतांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. मंडळी, कृषी दर्शन फोन इन लाईव्ह हा आपला कार्यक्रम प्रत्येक गुरुवारी प्रसारित होत असतो. पुढल्या गुरुवारी म्हणजे 5 नोव्हेंबर रोजी आपल्या कार्यक्रमाचा विषय असणार आहे मनरेगा अंतर्गत शाश्वत कृषी विकासासाठी शेततळे गांडूळ खत नाडेप योजना. या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत विनयकुमार आवटे, जे आहेत उपायुक्त, कृषी आयुक्तालय पुणे येथे कृषी गणना विभागात ते उपायुक्त आहेत. आपले काही प्रश्न असतील आपण जरूर कळवा. आपल्या मनात काही शंका असतील, आमचे जे कार्यक्रम प्रसारित होतात कृषी दर्शन आणि आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाच्या संदर्भात आपले काही विचार असतील, काही बदल आपल्याला हवे असतील, आमचं जे तंत्रज्ञान आहे या संदर्भात आपले काही शंका किंवा प्रश्न असतील, आपण जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9969023081 9969023081 या व्हॉट्सअपवर किंवा ddmumbaikrisi@gmail.com या ईमेल आयडीवर देखील आपण आपले प्रश्न, शंका किंवा आपले विचार आम्हाला जरूर कळवू शकता. आपले विचार, आपली मतं, आपले अभिप्राय आणि शंका कळवताना किंवा व्हॉट्सअप आणि ईमेल पोस्ट करताना आपलं संपूर्ण नाव आणि पत्ता जरूर कळवा. सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि या विषयाच्या अनुषंगाने आमच्या सर्व प्रेक्षकांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं. कृषी दर्शन परिवारातर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.